सूर्योदय लोकसेवा प्रतिष्ठान नागपूर तसेच भाजप नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुधाकर कोळे यांच्या संकल्पनेतून दक्षिण नागपुरात सेवा पर्वचे आयोजन करण्यात आले होते। या माध्यमातून निशुल्क नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। प्रसंगी असंख्य लोकांनी या निशुल्क शिबिराचा लाभ घेतला। शिबिराचे आयोजक माजी आमदार सुधाकर कोळे यांनी जनतेच्या सेवेकरिता शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले आहे। दक्षिण नागपूर मधील जनतेचं स्वास्थ्य चांगलं राहावं, त्यांच्यामुळे त्यांची नेत्ररोग तपासणी असेल, डेंटिस्ट द्वारे त्यांची तपासणी असेल, अशा विविध तपासण्या सूर्योदय लोकसेवा संस्था दक्षिण नागपूरच्या वतीने आम्ही या ठिकाणी करतोय। आजचा हा 5वा कॅम्प आहे। दक्षिण नागपूरमध्ये अशा प्रकारचे जवळपास 30 कॅम्प होण्याची शक्यता आहे। 20 कॅम्प जवळपास बुक झालेला आहे। मला आनंद आहे, जनता या शिबिराचा मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लाभ घेतात आहे। शेवटी जनसेवक म्हणून, जनतेचा सेवक म्हणून रस्ता, वीज, पाणी हे काम करायचंच आहे आणि हे काम मी दक्षिण नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात केलेलं आहे। मी NIT ट्रस्टी असताना जवळपास या ठिकाणी 800 करोडची कामं झाली। मी दक्षिण नागपूरचा 2014 ते 19 आमदार असताना जवळपास 650 कोटीची कामं या दक्षिण नागपूरमध्ये केली आणि येणाऱ्या काळात सुद्धा माझ्या जनतेच्या, दक्षिण नागपूरच्या जनतेची सेवा करण्याची माझी तयारी आहे, इच्छा आहे आणि म्हणून त्याची सुरुवात म्हणून, सेवा पर्व म्हणून या दक्षिण नागपूरमध्ये 2 महिने हे आम्ही कॅम्प चालवणार आहोत। जनतेपर्यंत जाणार आहोत, जनतेचं सुख दुःख समजून घेणार आहोत। सेवा पर्वाच्या माध्यमातून जितकं शक्य आहे सूर्योदय लोकसेवा फाउंडेशनच्या वतीनं तितकी सेवा करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत।